नमस्कार. आनंदाच्या शोधयात्रेमध्ये बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ करतोय. कारण असं होतं की अनेक दिवस एका कॉर्पोरेट लाईफमधल्या ऑडिट या प्रक्रियेमध्ये होतो आणि त्यामध्ये बराच वेळ द्यावा लागायचा आणि खरं तर या शोधयात्रेचे विचार खूप कमी यायचे, पण रोज रात्री एक तरी विषयाचं चिंतन करूनच पुढे जायचो. त्यानंतर गावी आल्यानंतर एक गोष्ट अशी घडली की इथं गावी आल्यानंतर एक महत्त्वाचं काम असलं सगळ्यांच्या गाठीभेटी घेणं आणि त्या दरम्यान काही आपल्या जवळचे जे नातेवाईक असतील, आप्तेष्ट असतील, तर त्यांच्यामध्ये कोण आजारी असेल तर त्यांना नक्की जाऊन भेटून येणं. तर त्यावेळेला एका पाहुण्यांना भेटण्याचा योग आला. तर त्या दोन पाहुण्यांना भेटण्यासाठी गेलो आणि त्या दोन्हीही व्यक्ती वृद्ध आजी त्या आपल्या पलंगावरती होत्या. त्यांच्या पायातील बळ गेलेलं होतं आणि त्यावेळेला त्या अवस्थेतली त्यांची जी वाक्य होती ती मनाला स्पर्श करून गेली. त्या अवस्थेमध्ये असणारं त्यांनी सांगितलेलं वाक्य असं होतं की माणसं आज भेटत नाहीत, आमच्याजवळ आज पैसा आहे पण आज आम्हाला भेटायला माणसं येत नाहीत. त्यांच्या समोर माणसं गेल्यानंतर त्यांना एक समाधान वाटत होतं, त्यांना एक आनंद वाटत होता. मला असं वाटत राहतं की माणसाच्या आयुष्याचं गमक, माणसाच्या आयुष्याचं जर रहस्य काय असेल तर माणसाच्या शेवटच्या क्षणी माणसाला असणाऱ्या भावना हे सुद्धा एक त्यातलं गमक असू शकतं. या अशा अनेक गोष्टी शोधत असताना मला एक गोष्ट आठवते आहे की दोन मित्र असतात. ही गोष्ट खूप मनाला आधार देते की दोन मित्र असतात आणि दोघेही मित्र रोज ऑफिसला एकत्र जात असतात. त्यातला एक मित्र श्रीमंत होतो, पैसा कमवण्याच्या मागं लागलेला असतो, प्रचंड खूप असे पैसे मिळवतो, परंतु त्याला जास्त मित्र काही कमवता येत नाहीत. दुसरा मित्र मात्र पैसे जास्त मिळवत नाही पण अनेक लोक जोडत असतो, अनेक समाजाला जोडत असतो, समाजातल्या अनेक व्यक्तींशी त्याचा संवाद चांगला असतो. एक दिवस असं घडतं की दोघेही श्रीमंत मित्राच्या कारमधून चाललेले असतात आणि त्याच्यावरती काहीतरी आपत्ती येते आणि श्रीमंत मित्राला 50 लाख रुपयांची गरज लागलेली असते. बरोबर ऑफिसला सोडायला जात असताना तो दुसरा मित्र गरीब मित्र असतो. त्या गरीब त्या मित्राला विचारतो की काय झालं. त्यावेळेला तो सांगतो की मला 50 लाख रुपयांची गरज आहे, तू काय भागू शकणार आहेस का. त्यावेळेला तो स्वतःचा फोन काढतो, एक फोन करतो आणि तो सांगतो की हो, मी 50 लाख रुपयेची व्यवस्था झालेली आहे. त्यावेळेला श्रीमंत मित्र गरीब मित्राला विचारतो की हे कसं काय शक्य आहे. त्यावेळेला त्या गरीब मित्रानं दिलेलं उत्तर हे फार महत्त्वाचं आहे, हृदयावरती कोरून ठेवण्यासारखं आहे. त्या गरीब मित्राला दिलेलं उत्तर असं होतं की ज्या वेळेला तू पैसे मिळवत होतास त्यावेळेला मी माणसं मिळवत होतो, आज तीच माणसं मला पैशाच्या रूपानं मदत करत आहेत. आज काही दिवसांपूर्वी अंथरुणावरती असणाऱ्या वृद्ध व्यक्तीनं सांगितलेले शब्द आणि ही गोष्ट, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला संलग्न वाटल्या. आनंदाच्या शोधयात्रेत ही गोष्ट फार महत्त्वाची वाटली की आम्हाला आमच्या आयुष्यात काय मिळवायचं आहे. माणसं भेटल्यानंतर, माणसांच्या सहवासात गेल्यानंतर मिळणारा आनंद हा खूप परमोच्च आनंद आहे. त्या आनंदाच्या पारावर राहत नाही इतका मोठा आनंद आहे. तर जितकी माणसं जात तितका आनंद जास्त असं नेहमी वाटत राहतं. म्हणून आज मुलाखतीला न जाता मीच थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. पुढची मुलाखत ही खूप सुंदर असणार आहे, अत्यंत ताकदवान व्यक्तीची असणार आहे. ती नक्कीच आपण आपल्या चॅनलवरती बघाल. त्या मुलाखतीचा अभ्यास सुरू आहे म्हणून ती मुलाखत पुढच्या आठवड्यामध्ये ती नक्की आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद.